लाडक्या बहिणींना मिळाला हक्काचा भाऊ. न्यायक पाटणी यांची लाडकी बहीण योजनेच्या अध्यक्षपदी निवड. बहिणींना समाजात सन्मानाने जगता यावे या उदात्त भावनेतून 1 जुलैपासून राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण महत्त्वाकांक्षी योजना लागू केली आहे. या योजना समितीच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट न्यायक राजेंद्र पाटणी यांची निवड झाली आहे. या निमित्ताने बहिणींच्या न्याय व हक्कासाठी त्यांना हा हक्काचा एक भाऊ मिळाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून राज्यात लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. राज्यातील संपूर्ण पात्र बहिणींना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे. लाखो महिलांच्या बँक खात्यात या योजनेचा पहिला हप्ता जमा सुद्धा झाला असून उर्वरित महिलांना पुढील महिन्यात मागील व चालू महिना मिळून पूर्ण रक्कम दिली जाणार आहे. तथापि या योजनेपासून कुठलीही पात्र बहीण वंचित राहू नये म्हणून एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्षपद विद्यमान आमदाराला दिले जात असते, परंतु भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या आदेशावरून पालकमंत्री संजय राठोड यांनी या समितीच्या अध्यक्षपदी न्यायक पाटणी यांची निवड केली आहे. विशेष म्हणजे ही बाब कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघातील जनतेसाठी आनंदाची बाब आहे. न्यायक पाटणी यांची निवडीमुळे लाडकी बहीण योजना असो की अन्य योजना तथा समस्या संबंधित महिलांना मदत करणारा हक्काचा भाऊ मिळाला आहे. धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी कारंजा लाड तालुका प्रतिनिधी आरिफ भाई पोपटे, कारंजा. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.